नमस्कार, आम्रपाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज साबुदाण्याची खिचडी बनवत आहे. बघा साबुदाणा कसा मऊसूत भिजलेला आहे. मी रात्रभर भिजत ठेवला होता. लागणारं साहित्य बघूया. शेंगदाणे, बटाटे, मिरची, मीठ, जिरे. कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाणे भाजत आहे तिकडे तोपर्यंत बटाट्याची साल काढून स्लाइस करून घेऊ बारीक. तेल तापायला ठेवलं, त्याच्यामध्ये बटाट्याचे स्लाइस तळून घेऊ. मुलांना बटाटे आवडतात त्यामुळे मी जास्त क्वांटिटी ठेवली आहे. आणि थंड झाले, मिक्सरला वाटून घेऊ पद्धतीने. शेंगदाणे थोडे जाडसर ठेवायचे, त्याच्यावर टाकून घेऊ. जिरे टाकून घेऊ. बटाटे तळत आलेले आहे. आता एक टोमॅटो टाकतो. ऑप्शनल आहे, आवडल्यास टाका. हे काही उपवासासाठी बनवत नाही आहे, मी खिचडी अशीच बनवत आहे खायला, त्यामुळे टाकला मी. कोणी दही टाकून खातं, कोणी लिंबू टाकून खातं, त्यामुळं आंबट थोडंसं चांगलं लागतं. त्यामुळे टोमॅटो बटाटा तळत आहे तोपर्यंत मिक्सरला मिरची वाटून घेऊ. शेंगदाणे काढलेलंच भांडं आहे हे. मिरची अशी थोडीशी जाडसर काढायची. मुलांना याच्यातली काढायला एक काढावी लागते, त्यामुळं मी लहान मुलं मिरची खात नाहीत, वेचून काढावी लागते, त्यामुळं मी बारीक करून टाकते. तुम्हाला आवडल्यास तुम्ही कापून टाकू शकता. बटाटे तळले आहे, मिरची टाकून घेऊ. मिरची तळत आलं की लगेच मीठ टाकून घेऊ. सगळ्या बटाट्याला मीठ लागेल त्यासाठी चांगलं फ्राय करून घेऊ. इकडे शेंगदाणे मिक्स करून घेऊ. आता साबुदाणा टाकून घेऊ, चांगलं परतून घेऊ आणि 7 ते 8 मिनटं झाकण ठेवून शिजू देऊ. मध्ये 1 ते 2 मिनटाला चेक करायचं परतू नये म्हणून. ही तुम्ही मुलांना शॉर्ट लंच ब्रेकला पण देऊ शकता. नाश्त्यासाठी खिचडी रेडी. बघा काय मऊसूत खिचडी झाली आहे. 10 ते 15 मिनिटातच खिचडी तयार होते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाला पण फॉलो करायला विसरू नका. स्वस्त खा आणि मस्त राहा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.